नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एजीएमपीएससी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण 2 मार्च 2026 च्या चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तर पाहणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 10 प्रश्न आणि उत्तर पाहणार आहोत, जे की सर्वच्या सर्व महत्त्वाचे असतील. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर सुरू करूया. आजचा आपण पहिला प्रश्न पाहूयात. कोणत्या राज्याने ऑपरेशन क्रॅकडाऊन मोहीम सुरू केलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 तेलंगणा. मित्रांनो, नुकतेच तेलंगणा सरकारने म्हणजे तेलंगणा पोलिसांनी ऑपरेशन क्रॅकडाऊन हे मिशन सुरू केलेले आहे. आता हे मिशनचा उद्देश काय आणि काय आहे मिशन ते पाहूयात आपण. जे संघटित सायबर गुन्ह्यांचे नेटवर्क नष्ट करण्यासाठी आणि आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी राज्यव्यापी मोहीम आहे. कोणती? तर ऑपरेशन क्रॅकडाऊन ही मोहीम आहे. आणि मित्रांनो, तेलंगणा सायबर सुरक्षा ब्युरो म्हणजेच की TGCSB जिल्हा पोलीस युनिट्स आणि आयुक्तालयांच्या समन्वयाने या उपक्रमाचे नेतृत्व करत आहे, ऑपरेशन क्रॅकडाऊनचे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 आहे. नुकतेच निधन झालेले आयातुल्ला अली खामिनी हे कोणत्या देशाचे सर्वोच्च नेते होते? आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इराण. अधिक माहिती जाणून घ्या. मित्रांनो, इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामिनी यांचे नुकतेच निधन झालेले आहे. कोण होते ते आता पाहूयात आपण. ते इराणचे सर्वात शक्तिशाली राजकीय आणि धार्मिक व्यक्तिमत्व होते आयातुल्ला खामिनी. आणि यांचे निधन कसे झाले तर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या लष्करी हल्ल्यात यांचे निधन झालेले आहे. सध्या अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. त्यातच आयातुल्ला खामिनी यांचे निधन झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3 आहे. कोणत्या राज्यात मायक्रॉनने जगातील सर्वात मोठे सेमीकंडक्टर क्लीन रूम उघडले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गुजरात. अधिक माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, मायक्रॉन टेक्नॉलॉजीने गुजरातमधील सानंद येथील जगातील सर्वात मोठे सेमीकंडक्टर क्लीन रूम उघडलेले आहे. कुठे उघडलेले आहे मित्रांनो? गुजरातमध्ये सानंद येथे मायक्रॉन टेक्नॉलॉजीने सेमीकंडक्टर क्लीन रूम उघडलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सुविधेचे उद्घाटन केले. पंतप्रधान मोदींनी यांनी उद्घाटन केले आणि जे भारतातील पहिल्या प्रगत मेमरी असेंब्ली, टेस्टिंग, मार्किंग आणि पॅकेजिंग साइटचे प्रतिनिधित्व करते. मित्रांनो, सेमीकंडक्टर क्लीन रूमचे गुजरात येथे उद्घाटन करण्यात आलेले आहे. गुजरातमधील सानंद येथे उद्घाटन करण्यात आलेले आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4 आहे. कोणत्या मंत्र्याने रेलटेक धोरण आणि ERCT डिजिटलायझेशनची घोषणा केलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अश्विनी वैष्णव. अधिक माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलटेक धोरण आणि रेल्वे क्लेम्स ट्रिब्युनल RCT चे संपूर्ण डिजिटलायझेशन जाहीर केलेले आहे. मित्रांनो, कोणी? अश्विनी वैष्णव हे रेल्वे मंत्री आहेत मित्रांनो. आणि रेलटेक धोरण स्टार्टअप्स, उद्योग आणि संशोधन संस्थांना सहभागी करून भारतीय रेल्वेमध्ये पद्धतशीरपणे प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश करण्याचा प्रयत्न करते. याचा उद्देश आहे मित्रांनो हा स्टार्टअप्स, उद्योग आणि संशोधन संस्थांना सहभागी करून भारतीय रेल्वेमध्ये सुधारणा करणे हा या रेलटेक धोरण आणि ERCTC डिजिटलायझेशनचा मुख्य उद्देश आहे मित्रांनो. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5 आहे. कोणत्या विमानतळाने 2025 चा ACI ASQ आगमन पुरस्कार जिंकलेला आहे? आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 मंगळूर विमानतळ. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, ASQ आगमन पुरस्कार म्हणजे काय आहे तर ते पाहूयात आपण आता. तर एअरपोर्ट्स काउन्सिल इंटरनॅशनल म्हणजेच की ACI ने वर्ल्डने बेस्ट एअरपोर्ट ऍट अरायव्हल श्रेणीमध्ये 2025 च्या एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी ASQ अवॉर्ड साठी म्हणजेच काय की एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी अवॉर्ड साठी मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळाची निवड करण्यात आलेली आहे. मित्रांनो, 2025 चा ASQ म्हणजेच की एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी हा पुरस्कार, आगमन पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर तो मंगळुरू विमानतळाला मिळालेला आहे. आणि मित्रांनो, 2025 मध्ये जगभरातील एकूण 100 विमानतळांना विविध श्रेणींमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे.
ह्या पुरस्कारामध्ये, आणि ज्यामध्ये 195 पुरस्कार प्रदान केले जाणार आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6 आहे, कोणत्या राज्याने टी नेस्ट इनोव्हेशन हबचे उद्घाटन केले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 त्रिपुरा. मित्रांनो, नुकतेच त्रिपुराचे पहिले प्रमुख इन्क्युबेशन आणि इनोव्हेशनल हब टी नेस्ट आगरताळा येथील हापानिया येथे हे उद्घाटन करण्यात आलेले आहे. आणि मित्रांनो, हे टी नेस्टचा प्रमुख फायदा काय आहे, तर राज्याच्या स्टार्टअप इकोसिस्टीमला बळकटी देण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल मानले जाते हे टी नेस्ट इनोव्हेशन हबचे. आणि हे जे उद्घाटन मुख्यमंत्री डॉक्टर माणिक साह यांनी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत याचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. मित्रांनो, या उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे, तर ईशान्य प्रदेशात त्रिपुराला एक उदयोन्मुख नवोन्मेष चालित अर्थव्यवस्था म्हणून स्थान देणे हे या टी नेस्ट इनोव्हेशन हबचे प्रमुख उद्देश आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7 आहे, मिशन वसुंधरा 3.0 लँड पट्टा कोणत्या राज्याने लॉन्च केली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आसाम. मित्रांनो, हे मिशन वसुंधरा 3.0 काय आहे ते पाहूया. तर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी या मिशनचा शुभारंभ केलेला आहे. आणि याचा फायदा काय आहे या मिशनचा, तर या मिशन अंतर्गत 1 लाखाहून अधिक आदिवासी भूमिहीन कुटुंबांना आणि सार्वजनिक संस्थांना जमिनीच्या पट्ट्या वाटपाचा शुभारंभ केलेला आहे. तर मित्रांनो, हा उपक्रम 1 लाखाहून अधिक आदिवासी भूमिहीनांना ह्या उपक्रमाचा फायदा होणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8 आहे, कोणत्या विद्यापीठाने गुंज 2026 या युवा महोत्सवाचे आयोजन केले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जम्मू विद्यापीठ. तर मित्रांनो, गुंज 2026 हा युवा महोत्सव जम्मू विद्यापीठाने आयोजन केलेला, आणि या जम्मू विद्यापीठाच्या प्रमुख बहुप्रकारच्या युवा महोत्सवाच्या 3ऱ्या आवृत्तीचे आयोजन केले गेले. आणि या महोत्सवामुळे काय होणार आहे, तर विद्यार्थी प्राध्यापकांना सर्जनशीलता आणि संस्थात्मक भावनेचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आणले जाईल ह्या गुंज युवा महोत्सवामुळे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9 आहे, कोणत्या राज्याने केंद्राच्या नारी अदालत योजनेचा पायलट उपक्रम म्हणून अंमलबजावणी करण्यास मान्यता दिलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 त्रिपुरा. अधिक माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, त्रिपुरा सरकारने राज्यातील 8ही जिल्ह्यांमधील निवडक 10 ग्रामपंचायतीमध्ये केंद्राच्या नारी अदालत, कुणाची योजना आहे तर केंद्राची नारी अदालत ही योजना आहे मित्रांनो. आणि या योजनेचा पायलट उपक्रम म्हणून अंमलबजावणी करण्यास त्रिपुरा सरकारने मान्यता दिलेली आहे. तर राज्यातील 8 जिल्ह्यांमधील 10 निवडक ग्रामपंचायतीमध्ये ह्या योजनेला मान्यता दिलेली आहे. आणि मंत्रिमंडळाने घेतलेला हा निर्णय महिलांच्या सामाजिक समस्या सोडवण्यासाठी आणि तळागाळातील यंत्रणा मजबूत करण्याचा प्रयत्न करते. मित्रांनो, महिलांच्या सामाजिक समस्या सोडवण्यासाठी ह्या नारी अदालत योजनेचा मुख्य उद्देश आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. आजचा आपला शेवटचा आणि प्रश्न क्रमांक 10 आहे आणि महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोणत्या प्रकारच्या हेलिकॉप्टर मधून सहवैमानिक म्हणून उड्डाण केले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रचंड. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, आपल्या भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजस्थानमधील भारत पाकिस्तान सीमेजवळ स्वदेशी विकसित लाईट कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टर म्हणजेच की LCH प्रचंड हे हेलिकॉप्टर आहे मित्रांनो. आणि या हेलिकॉप्टर मधून उड्डाण करणाऱ्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती ठरलेले आहेत. कोण? तर आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. आणि मित्रांनो, हे जैसलमेर हवाई दलाच्या तळावरून किती मिनिटाचे? तर 25 मिनिटांचे उड्डाण राष्ट्रपतींनी केलेले आहे आपल्या. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले 10 महत्वपूर्ण असे 2 मार्च 2026 चे चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तर. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा. धन्यवाद.